नमस्कार. एसएमआय न्यूजच्या हेडलाईन्स मधून धक्कादायक बातमी. यवतमाळच्या बाभुळगाव तालुक्यातील यावली येथे मुलाने जन्मदात्यावर फावड्याने जीवघेणा हल्ला केला. आईचा मृत्यू, वडील गंभीर जखमी. 16 जुलै 2025 रोजी रात्री 9 वाजता बाभुळगाव तालुक्यातील यावली येथील कोडावर जितेंद्र महादेवराव डेबूर वय 42 याने गाडीच्या हप्त्यासाठी पैसे मागताना आई पार्वती महादेवराव डेबूर वय 62 आणि वडील महादेवराव डेबूर वय 67 यांच्यावर लोखंडी फावड्याने हल्ला केला. या हल्ल्यात पार्वती यांचा मृत्यू झाला तर महादेव गंभीर जखमी अवस्थेत शेवटची घटका मोजत आहे. जितेंद्र आणि त्यांची पत्नी सुशीला हे आई वडिलांच्या शेजारी राहत होते. जितेंद्रच्या बहिणीच्या नावाने घर केल्याने त्यांच्यात सतत वाद होत होते. या घटनेनंतर जितेंद्रची बहीण सुनंदा मेटकर यांनी बाभुळगाव पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी जितेंद्र आणि सुशीला यांच्या विरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. ठाणेदार LD तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई सुरू आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पुढील अपडेटसाठी एसएमआय न्यूजशी जोडले रहा. धन्यवाद.